मी एक छोटा कार्यकर्ता असून गेले 35 वर्षे माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्याबरोबर काम करतो। पॅन्थरच्या काळापासून मी त्यांच्याबरोबर आहे। लोकसभेचा रिपोर्ट जर पाहिला तर मला असं वाटतं की आपले कार्यकर्ते आपण कुठेतरी कमी पडलो। रामदासजी आठवले साहेबांचे हात जर बळकट करायचे असतील तर 26 जिल्ह्यातले अध्यक्ष, सेक्रेटरी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सभासद, कार्यकर्ते, महिला अध्यक्षा या सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक उत्तम काम करून माननीय रामदासजी आठवले साहेबांचे हात बळकट करावे व महाराष्ट्रात जी युती आहे, माननीय मुख्यमंत्री शिंदे गटात, तसेच माननीय अजितदादा पवार, तसेच माननीय रामदासजी आठवले साहेब, फडणवीस सर या सर्वांना बरोबर घेऊन आपण चाललेलो आहे। आज 2-3 वेळ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपद माननीय रामदासजी आठवले साहेबांना दिले। आपली युती भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तसेच शिंदे गट, तसेच अजितदादाची राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्यामुळे भक्कम ताकद आपल्याकडे निर्माण झालेली आहे। या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता मिळालीच पाहिजे या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे। ग्रामीण भागातल्या लोकांची परिस्थितीचा मला वाटतं आज मी एक छोटा कार्यकर्ता असून मी आज स्वतः माझ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राचा प्रवास केला आहे। त्याचं कारण असं मी आता पालघर जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मला सामाजिक बांधिलकी करून मी आज हा दौरा करत आहे आणि करतो आहे। म्हणूनच आज जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना न्याय देण्याचं काम जे सरकार करत आहे याचंच भान ठेवून मी आज कामाला लागलेलो आहे। आणि मी आपल्याबरोबर आठवले साहेबांबरोबर, आठवले साहेबांचा एकदम जवळचा कार्यकर्ता म्हणून मी आज हे काम करत आहे। आणि मला असं वाटतं की आठवले साहेबांचे हात बळकट करावे आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी असं मला वाटतं। म्हणूनच हे सगळं मी खटाटोप करत असून आज गोरगरीब जनतेची चांगली कामं व्हावी या दृष्टिकोनातून मी आज हा दौरा करत आहे। आणि मला आपण सर्वांनी या चांगल्या कामासाठी प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं। आणि म्हणूनच मी आता जे काय आपल्याला सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवून आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं कसं येईल या उद्देशानं आपण काम करावं। आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा बराच प्रतिसाद आहे, परंतु मी प्रसिद्धीच्या झोतात जात नाही। मला
काम करायचं आहे, या दृष्टिकोनातून मी हे सगळं करतोय. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो, एका कळकळीचं आव्हान, प्रेमाचं आव्हान करतो की आपण देखील हे काम करावं आणि महाराष्ट्राला आणि ह्या गोरगरीब जनतेला वाचवावं अशी मी विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम.